बघा आता एवढी चढाई केलेली आहे, 5-8 मिनटं झाली असतील आम्हाला. पावसाळ्यात पूर्ण झरे बिरे वाहत असतील इकडे. 6 महिन्यानंतर तो ट्रेक करतोय आणि मी 1 वर्षानंतर. हे बघा पूर्ण इन्क्लाइन चढून वरती आलोय बघा. पूर्ण जिथं ज्यांचे पातक दूर झाले त्यांनी गोदारी आपल्या उदाराकडे आणली. आजचं घडलं माझी आता संपले असं का. सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण आता आलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिरात न जाता. इकडे बघा आता ब्रह्मगिरीला चाललो आहे आणि हे पार्किंग एरिया आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. सिद्धू आणि मी चाललो आहे. बाकीचे दर्शन करून मग आम्हाला भेटतील पुढे, कारण आपलं दर्शन लास्ट टाइम झालं होतं. त्याच्यामुळे आपण हा निर्णय घेतला की आज ब्रह्मगिरी जाऊया. सिद्धूला पण तिकडे जायचं होतं आणि त्याला बरीचशी माहिती आहे इकडची. त्याने तो अगोदर आला आहे ना. म्हटलं 1-1.5 तास जायला आहे, खाली मग 1 तास पकडूया आपण. तोवर यांचं दर्शन पण होईल आणि आपला मस्त एक ट्रेक पण होईल. खूप दिवस झाले ट्रेक नाही केला आहे. चला आता निघूया. बघा हा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथे तिकीट पण आहे ना रे. बघूया तिकीट वगैरे किती आहे ती बघूया. आणि खूप दिवसाने ट्रेकिंग करायची आहे, ती पण जमते की नाही बघूया. बघूया ते छोटं मंदिर पण आहे. मॅप असावा बहुतेक वरती जायचा, त्याच्याबद्दल माहिती. बघा ब्रह्मगिरी जाण्याचा, गिरीकडे जाण्याचा रस्ता. जाऊया चला पटापट. हे बघा इथून आता आपण 20 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे आणि चाललं तर वरती. जरा वरती आलोय आणि नजारा हे बघा. आता एवढी चढाई केलेली आहे, 5-8 मिनटं झाली असतील आम्हाला. पावसाळ्यात पूर्ण झरे बिरे वाहत असतील इकडे आणि एकदम मस्त, एकदम चालायला वगैरे शांत आणि दोन्ही बाजूला हिरवळ एकदम. सो वरतून जायचं, अजून चढायचं आहे. एकदम इन्क्लाइन आहे बघा, किती उंच आहे एकदम. लोक धामा चालले, तसे आम्ही पण इथे थांबलो आता. 6 महिन्यानंतर तो ट्रेक करतोय आणि मी 1 वर्षानंतर. बघूया आता कसं काय परिस्थिती होती आमची. चला बघा, बरोबर 20 मिनिटानंतर असा एकदम फ्लॅट स्पॅच आलाय. आता पुढे बघूया. एकदम भारी आहे, पण शांत आणि एकदम प्रसन्न वाटतंय. दोन्ही बाजूला झाडं वगैरे. थकवा आलाय पण वाटत नाही.
बघा आता फ्लॅट संपलं आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. इकडे शंकरदेवाचं घेऊया आणि आता पूर्ण इन्क्लाइन पॅच आहे, पण माकडं पण आहेत. माकडं पण आहेत बघा वरती. हे बघा पूर्ण इन्क्लाइन चढून वरती आलं आहे बघा. पूर्ण वरचा व्ह्यू बघा वरून एकदम भारी. सूर्य बघा, सूर्य बरोबर समोर डोळ्यावर. आणि माकडांचा कल्ला येते, काय करत नाहीत अजूनपर्यंत. बघूया. हे श्री हनुमान एकदम क्लोज आले बघा. त्याच्यामुळे आपले हनुमान पूर्ण दिसणार नाही. हे वरती बघा जायचं एवढं. चला वरती जायचं आपल्याला. जय श्रीराम. बघा आता एकदम टॉपला आलो आपण. आता एवढाच पॅच बाकी आहे, समोर दिसतोय तो. हां तेवढा पॅच बाकी आहे, जे लोक चाललेत ना वरती तेवढा. मग परत खाली उतरायचं आपल्याला. बरोबर 1 तास 1.5 तास जातो वरती यायला. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे कचरा खूप आहे. प्लीज कचरा बिचरा करू नका. बॉटल बिटलचा तर कचरा जास्त आहे. हे बघा. हां तिकीट वगैरे घेतले, पण तेवढं मेंटेन पण करता आलं पाहिजे लोकांना. हे बघा आता मध्ये मी शिड्या वगैरे चढताना दाखवलं नाही, कारण इन्क्लाइन चढण होती एकदम. म्हटलं पहिला आपण ट्रेक पूर्ण करायचं आपल्याला. तिकडे पण पाण्याच्या बॉटल्स वगैरे पडलेल्या. हा मग सिद्धेश कसा वाटतंय? खूप थकला. माझी आता संपली असं का? चला चला. ह्या पॅचवरून आता वरती आलेलं आहे. अजून वरती जायचं आपल्याला. झटपट पटापट इस पे चढ़ो जल्दी, झटपट फटाफट. हे पहा आता आपण एकदम वरती आलेलो आहे टॉपला ह्या पर्वताच्या. आणि ह्या पर्वताचं आकर्षण म्हणजे इथे गोदावरी नदीचा उगम होतो. हे बघा हे जे स्पॉट आहे ना बघा, परत तुम्हाला दाखवतो. बघा आपल्याला सिद्ध इथे गाईड करत होता. हे जे स्पॉट आहे ना, इथून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. तसेच ते या पर्वतातून वाहत वाहत खाली त्र्यंबकेश्वर मंदिरात जे कुंड तुम्ही आंघोळ करायला जाता तिथे, किंवा जे कुंडाचं पाणी आपल्याला भेटतं ते त्या नदीचे. बघा तिकडे त्या डोंगरावर होतो आपण, या पठारावर. आणि असा क्रॉस खाली खाली चढत खाली तिकडे जे येतात बघा असे. आपण मधून आलोय, इथून आलोय मधून. ॲडव्हेंचरस एकदम भारी केलेलं आहे. कारण तो बघा तिकडे एकटाच चाललाय. एकटाच आहे, एकटाच. त्या मंदिराच्या जायचं आपल्याला. आता आपण तिकडे चाललो जिकडे ते मंदिर म्हणजे शिवजटा मंदिर, जिकडे शंकर भगवानांनी आपली जटा आपटली होती असं काहीसं इथे म्हणजे हे आहे म्हटलं जातं. त्याची काय स्टोरी आहे ती सगळी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगेन. सो हे मंदिर बघा. आणि पुढे आता आपण अजून कुठे कुठे जाणार आहोत ते पण पाहत राहा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. असं आपण शिवजटा मंदिर आहे तिकडे, तिकडून आल्या ना असं राऊंड करत परत आपल्या स्पॉटला जाणार आहे जिथून आपण खाली आलो होतो. चला चला फटाफट.
भारी क्लास. छोटी छोटी गावं आणि पावसाळ्यामध्ये काय भारी असेल नजारा. आता आपण आलोय तिकडून आणि बघा गोदावरी नदी उगम स्थान. जिथं ज्यांचे पातक दूर झाले त्यांनी गोदावरी आपल्या उद्धाराकडे आणली. पूर्वीचे आजचं घडलं कमीत कमी काय घ्यायला लागत ते सोनं नाना पैसे चला बारमागीला फिरायला फक्त एक टीत भर कोरा कापला गंगाला व्हायला 4 दाणे चालत जरी व्हायला डोकं टेकलं गोदावरीचं पुण्य पण आणू शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेने कोणी 11-21-51 रुपयाचा संकल्प करतात, गंगाची पूजा करतात, शेतीत यात्रा सफल करतात. हे बघा आता उतरायला स्टार्ट केलेलं आपण. इकडून आलो आहे बघा वरतून आलो पण आपण खाली. आता कुठे कुठे मी शूट करू नाही शकलो. तिकडे बघूया आता जाताना दाखवतो तुम्हाला किती स्टीफ आहे एकदम. प्रयत्न करीन मी कारण उतरताना हाल कसे असेल माहीत नाही मला. शूज कंपल्सरी चांगले शूज घालून आहे. मगाशी बोलवत होतो हेच की पायऱ्यावर कचरा बघा किती. हे बघा जिकडे तिकडे कचराच कचरा. हे बघा आता आपण इथून वरून खाली आलेलो आहे. ऑलमोस्ट ट्रेक संपलेला आपला इथे. आणि जाता जाताना हा वाडा असं बोलवते. तर हा वाडा नसून ही पेशवे कॉलेज शाळा आहे आणि त्याच्या मागे एक तलाव पण आहे. तो आपला बघायचा राहिला. जर तुम्ही गेला तर नक्की बघा. आणि चला तर पुढे व्हिडिओचा एंड करूया. जाऊन पण बघा इथे छोटे छोटे जे स्टॉल्स आहेत ना त्यांचे खूप एक असं आवडलं की एकदम रिजनेबल प्राईसमध्ये खायला. पाण्याच्या बॉटल थोडे 5-5 रुपये एक्स्ट्रा आहेत ते ठीक आहे किंवा कारण हां नाही 30 रुपयाचे नाही 30चे आहे बोलले. आता त्यांनी सांगितलं ना त्या माणसाला 30 रुपयाची बॉटल आहे. ते चालतं तेवढं. एवढं वरती आणायचं पण आहे ना त्यांना. बाकी तर एकदम रिजनेबल आहे. काकडी मॅगी वगैरे सगळं काय ना काय भेटतं ते फुल रिजनेबल आहे. जास्त आवा कसावा काय भाव सांगितलेला आहे त्यांनी. बघा इकडे काकडीचा आनंद घेत निसर्गाच्या सानिध्यात. हे दुकान आहे आणि इथून बघा हा रूट आपला वरून येतो आणि हा इथे चालला आता खाली. आपण पण चाललो खाली. भेटूया आता. याच्या पुढचा ब्लॉग इकडचा असेल बघूया. आता जाऊन पुढे ती लोक दर्शनाला गेलेत. बाकी पुढे आता काय करूया खाली गेल्यावर समजेल. तर हा आता व्हिडिओ इथे मोठा झालेला हा इथे एंड करूया आहे की नाही. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोवर काकडीसोबत बाय बाय. सिद्धेश बाय 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 बाय.